आज या लेक्चरमध्ये आपण दोन महत्त्वाचे व्यक्ती बघणार आहोत ज्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे, परंतु आगामी काळात तुमच्या आयोगाकडून ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांमध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे। दोन्ही पण व्यक्ती फॉरेनर्स आहेत, परंतु वर्तमानपत्रांमध्ये ह्या व्यक्तींबद्दल फार डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आलेली होती। हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले, वेलकम टू शाश्वत अकॅडमी। जी व्यक्ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत त्यांचं नाव आहे हेनरी किसिंजर। ओके, सो अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर ज्या व्यक्तीचा फार मोठा प्रभाव त्या ठिकाणी होता, असे हेनरी किसिंजर यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे। सो बघूयात आपण हे हेनरी किसिंजर कोण वगैरे होते। ओके, सो हेनरी किसिंजर कोण होते तर अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री। आपण आपल्या भाषेमध्ये त्याला परराष्ट्र मंत्री असा शब्द वापरतो, परंतु अमेरिकेमध्ये परराष्ट्र मंत्र्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट या नावानं ओळखलं जातं। त्यामुळे आयोग तुम्हाला हेनरी किसिंजर खालीलपैकी कोणत्या देशाचे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते किंवा कोणत्या देशाचे माजी परराष्ट्र मंत्री होते असा त्या ठिकाणी शब्द वापरू शकतं। सो हे कुठल्या देशाचे होते? अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट होते आणि भू राजकीय सल्लागार त्या ठिकाणी होते। ओके, हे भू राजकीय सल्लागार आपल्यासाठी एवढं महत्वाचं नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, निधनाची तारीख मी मुद्दाम दिलेली आहे, नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांचं निधन झालं आणि वय किती होतं? वय 100 वर्ष होतं। एखाद्या व्यक्तीचं मृत्यू समयीचं वय 100 असतं, याचा अर्थ ती व्यक्ती महत्वाची आहे, रादर ते आयोग तुम्हाला या वर्षावरती प्रश्न विचारू शकतं। कारण एकदा आयोगाने देवानंद यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या मृत्यू समयी वय किती होतं असा प्रश्न विचारलेला होता। सो हेनरी किसिंजर यांचं मृत्यू समयी वय होतं 100। सगळ्यात पहिली ओळ आपण बघितली की अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट, यांचा जन्म जो आहे तो जर्मनीतला, लक्षात ठेवा, जन्म जर्मनीतला आहे, परंतु वयाच्या 15व्या वर्षी निर्वासित म्हणून त्यांनी अमेरिकेमध्ये आश्रय त्या ठिकाणी घेतला होता। त्यामुळं आयोग इथं त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं। दुसरी महत्वाची गोष्ट की 1943 मध्ये त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व त्या ठिकाणी घेतलं। दुसरी महत्वाची गोष्ट की आपण इथं म्हटलंय बघा, US सेक्रेटरी ऑफ स्टेट त्या ठिकाणी या नावानं ते ओळखले जायचे। सर्वात महत्वाची गोष्ट की हे जे काही US सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा परराष्ट्र मंत्री होते ते कोणत्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात होते? सो रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड, लक्षात ठेवा, रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये ते परराष्ट्र मंत्री होते, म्हणजेच 1973 ते 1977 या काळामध्ये। आणखीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पण काम केलं त्यांनी 1969 ते 1975। त्यामुळं कोणत्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कालावधीमध्ये ते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री होते हे पण माहिती असू द्या। दुसरी गोष्ट, सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांचा फार मोठा प्रभाव त्या ठिकाणी राहिलेला होता। ओके, नंतर दुसरी महत्वाची गोष्ट, अमेरिका आणि व्हिएतनाम युद्ध फार चर्चेत होतं। सो व्हिएतनाम युद्ध संपवण्यामध्ये आणि चीन अमेरिका संबंध सुधारण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती। जर व्हिएतनाम युद्धातून अमेरिकेला सेफली बाहेर पाडायचं असेल तर त्यांनी आपले फार मोठे डिप्लोमॅटिक रिलेशन त्या ठिकाणी वापरलेले होते। दुसरी महत्वाची गोष्ट, व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेला सन्मानजनक पद्धतीने युद्धातून बाहेर पाडण्यासाठी त्यांनी पॅरिस वाटाघाटींचं आयोजन देखील केलेलं होतं। सो महत्वाची गोष्ट आहे, व्हिएतनाम आणि अमेरिकेचं युद्ध फार चर्चेत त्या ठिकाणी होतं आणि या युद्धामध्ये बऱ्याच वेळेला अमेरिकेला कारणीभूत ठरवलं जातं आणि अमेरिकेला या पद्धतीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी पॅरिस वाटाघाटीचं आयोजन केलं। दुसरी महत्वाची गोष्ट, जी आखाती देश आहेत, आखाती देश म्हणजे मोठ्या प्रमाणात तेल उत्पादक जे देश आहेत पश्चिम आशियातले, त्यांना आपण आखाती देश म्हणतो, त्या आखाती देशांसोबत असलेले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी कंटिन्युअसली त्या देशाचे दौरे केले आणि ही दौरे करण्याची जी त्यांची काही डिप्लोमॅसी होती त्याला एक विशिष्ट नाव देण्यात आलं होतं, त्याचं नाव होतं शटल डिप्लोमॅसी। लक्षात ठेवा, हे पण माहिती असू द्यात, शटल डिप्लोमॅसी नावामुळे ते चर्चेत आलेले होते। दुसरी महत्वाची गोष्ट, अमेरिकेचा पारंपरिक शत्रू तो म्हणजे रशिया। सो अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शस्त्र नियंत्रण करार करण्यामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान होतं। दोन्ही देशांनी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र तयार करू नये तेव्हा त्यांचा वापर करू नये यासाठी हा अमेरिका रशिया शस्त्र नियंत्रण करार करण्यात आला होता। नंतर 1971 मध्ये भारतानं बांगलादेशला सपोर्ट केला, त्याच्या माध्यमातून बांगलादेश मुक्ती संग्राम झाला। पाकिस्तान बांगलादेश फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहारामध्ये त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता। त्यांचं म्हणणं होतं की पाकिस्तानने त्यांची जी काही भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे। सो पाकिस्तानकडून जे काही मनुष्य संहार झालेला होता त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला। नंतर भारताच्या आणि जपानच्या बाजूने एक त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडलेली होती। ती भूमिका अशी होती की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, आपण त्याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल म्हणतो, या युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलची रचना आहे बघा 5+10।
5 त्या ठिकाणी परमनंट मेंबर असतात, 10 त्या ठिकाणी नॉन परमनंट मेंबर असतात. भारत कधी कधी नॉन परमनंट सदस्य राहिलेला आहे, परंतु 5 परमनंट सदस्यांना सदस्यत्व मिळावं म्हणून भारताची प्रत्येक वेळा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलेला आहे. सो हेनरी किसिंजर यांनी काय भूमिका घेतली होती की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारत आणि जपान यांना सुरक्षा परिषदेचे स्थायी म्हणजेच परमनंट सदस्यत्व द्या, अशी त्यांची नेहमी भूमिका त्या ठिकाणी राहिलेली होती. नंतर पॅरिस वाटाघाटीचं आयोजन केल्यामुळं त्यांना 1973च्या नोबेल शांतता पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं. सो ही एक महत्वाची गोष्ट आहे. एखादा व्यक्ती अमेरिकेचा माजी परराष्ट्र मंत्री आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे, त्याला नंतर नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं 1973ला. व्हिएतनाम युद्धाच्या समाप्तीच्या वाटाघाटीतील योगदानासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला होता. ओके, येस. नंतर आपण बघणार आहोत या माणसानं डिप्लोमॅटिक रिलेशन वरती फार मोठी पुस्तकं लिहिली आहेत. इन्फोग्राफिक्स मध्ये तुम्हाला काही महत्वाची पुस्तकं त्या ठिकाणी दिसत आहेत. ओके, सो तेवढीच पुस्तकं चांगली करा. विकिपीडियाला गेले तर भरपूर पुस्तकं त्या ठिकाणी दिसतील, त्यामुळे पहिली 3 पुस्तकं जी आहेत ती पहिली 3 पुस्तकं चांगली करा. ओके, ऑन चायना, लीडरशिप, 6 स्टडीज इन द वर्ल्ड स्ट्रॅटेजीज अँड वर्ल्ड वॉर, ही जी काही महत्वाची 3 पुस्तकं मी त्या ठिकाणी लिहिलेली आहे ती चांगली करा. त्याचे पहिले फोटोग्राफ्स पण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. नंतर न्यूक्लिअर वेपन्स अँड फॉरेन पॉलिसी, द ट्रबल पार्टनरशिप, अमेरिकन फॉरेन पॉलिसी, डज अमेरिका नीड फॉरेन पॉलिसी, टुवर्ड्स अ डिप्लोमॅसी फॉर द 21st सेंचुरी. ओके, ही पण काही महत्वाची पुस्तकं आहेत, परंतु पहिली 3 पुस्तकं अतिशय महत्वाची आहेत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. रादर माझा रेफरन्स जो आहे तो वर्तमानपत्र आहे, न्यूजपेपरमध्ये ही पुस्तकं थोडी डिटेलमध्ये त्या ठिकाणी आलेली होती, त्यामुळे ही पहिली 3 पुस्तकं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहे. ओके, सो हे झाले आपले हेनरी किसिंजर. आता दुसरी एक महत्वपूर्ण सूचना मी त्या ठिकाणी देतो तुम्हाला. असाच जर दर्जेदार कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल तर शाश्वत अकॅडमीचे महेश पाटील सर आणि मी आम्ही दोघांनी मिळून त्या ठिकाणी एक मंथली मॅगझिन सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे शाश्वत आउटलुक. जानेवारी 2024 पासून आम्ही सुरुवात केलेली आहे. दर महिन्याच्या चालू घडामोडीचा संदर्भपूर्ण आढावा घेणारे हे मॅगझिन आहे. ऑदर मॅगझिन वाचताय आणि आपलं मॅगझिन वाचतं तर ह्याच्यामध्ये फरक काय दिसेल तुम्हाला, तर ह्याच्यामध्ये मांडणी सुटसुटीत केलेली आहे. तुम्हाला कुठंही अवांतर माहिती त्या ठिकाणी दिसणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही ब्रेन बॅटल नावाची सिरीज सुरू केली. ब्रेन बॅटल काय आहे तर प्रत्येक टॉपिक नंतर, यात जे काय मी टॉपिक दिलेले आहे त्या टॉपिक नंतर आम्ही मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी 10-10, 15-15 प्रश्न दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून मुलांचा एकदा कंटेंट वाचून झाल्यानंतर त्यांचं नॉलेज ॲप्लिकेशन पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं होईल. सो तुमच्या आजूबाजूच्या बुक स्टोअरमध्ये हे जे मॅगझिन आहे ते नक्कीच उपलब्ध असेल. जर उपलब्ध नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शाश्वत अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी जे तुम्हाला नंबर्स भेटतात त्या नंबर्सवरती फोन करा. त्या फोनच्या माध्यमातून तुम्हाला हे मॅगझिन कुठं भेटू शकतं, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, हे सगळी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल. सो आमचं हे जे काही नवीन शाश्वत आउटलुक नावाचं मॅगझिन आलेलं आहे ते आवर्जून त्या ठिकाणी परचेस करा आणि तुमच्या सजेशन्स आमच्यापर्यंत पोहोचवा. ओके, येस. चलो, नंतर दुसरी व्यक्ती आहे जी अतिशय महत्त्वाची आहे. ह्याला संदर्भ धरून मी आपल्या भारताचा पण त्या ठिकाणी देणार त्या ठिकाणी आहे. ओके, सो कोण आहे ती व्यक्ती, तर त्यांचं नाव आहे सँड्रा डे ओकोनूर. लक्षात ठेवा, सँड्रा डे ओकोनूर आणि हेनरी किसिंजर ही फार महत्त्वाची व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे ज्याच्यावरती आयोग तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारू शकतं. कोण आहेत ह्या सँड्रा डे ओकोनूर? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे, आयोग प्रश्न विचारू शकतं की सँड्रा डे ओकोनूर खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत? सो अमेरिकेच्या आहेत त्या. 1981 ते 2006 या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं. रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती केलेली होती. स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी त्या ठिकाणी घेतलेली आहे. 1992 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक खटला गाजला होता, त्याचं नाव होतं नियोजित पालकत्व विरुद्ध केसी. आणि ह्या खटल्यामध्ये स्त्रियांना गर्भपाताचा अधिकार द्यावा का नाही हा मुद्दा त्यावेळेला प्रचंड गाजलेला होता. त्यावेळेला या खटल्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या गर्भपात करण्याच्या अधिकाराच्या बाजूने भूमिका मांडली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की स्त्री आपल्या पोटामध्ये जो गर्भ वाढवते त्याचा गर्भपात करायचं की ते मूल वाढवायचं हा वैयक्तिक अधिकार तिला आहे, त्यामुळे गर्भपात करण्याच्या अधिकाराच्या बाजूने त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. नंतर त्यांना बराक ओबामा यांनी 2009 मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम या पुरस्काराला देखील सन्मानित केलेलं होतं. नंतर त्या जेव्हा अमेरिकेच्या न्यायाधीश होत्या तेव्हा त्या जगातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून देखील ओळखल्या जायच्या. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण विथ रेफरन्स टू GS
जसं आपण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश सँड्रा डे ओकोनोर बघितल्या, तसं विथ रेफरन्स टू इंडिया आपल्याला काय सापडतंय का आपण बघूया. ओके, सो आपलं हेडिंग काय आहे बघा, हे तुम्हाला माहीत आहे का? ओके, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील, जर आपण अमेरिकेच्या रेफरन्सनं बघत असेल तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहे, तर त्यांचं नाव आहे फातिमा बीबी. ओके, फातिमा बीबी यांचं नोव्हेंबर 2023 मध्ये निधन झालेलं आहे. हे पण आपण भविष्यात कधीतरी त्या ठिकाणी बघूयात. सो भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत फातिमा बीबी. 1989 ते 1992 या काळामध्ये त्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत होत्या. ओके, भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत किती महिला न्यायाधीश राहिलेले आहेत, तर आतापर्यंत टोटल 11 महिला न्यायाधीश त्या ठिकाणी होत्या. ओके, टोटल आतापर्यंत 11 आहेत. आणि सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश किती आहेत, तर 3 आहेत. सध्याला कोण कोण आहेत, तर हिमा कोहली, बेला त्रिवेदी आणि बी.व्ही. नागरत्ना. सर्वात महत्वाची गोष्ट, भारताला आतापर्यंत 50 सरन्यायाधीश भेटलेले आहेत. 50 सरन्यायाधीशांपैकी एकही महिला सरन्यायाधीश नाही. भविष्यामध्ये बी.व्ही. नागरत्ना यांच्या रूपाने म्हणजेच 2027 मध्ये आपल्याला देशाची पहिली महिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. सो असा पण प्रश्न विचारू शकता की 2027 मध्ये खालीपैकी कोणती महिला देशाची पहिली महिला सरन्यायाधीश होऊ शकते, तर त्यांचं नाव आहे बी.व्ही. नागरत्ना. बी.व्ही. नागरत्ना यांचे वडील देखील देशाचे सरन्यायाधीश त्या ठिकाणी होते. सो आपण बघितलं सँड्रा डे ओकोनोर आणि दुसऱ्या होते हेनरी किसिंजर. आता नेहमीप्रमाणे आपण काय करूयात, आता थोडं ब्रेन बॅटल बघूयात. ब्रेन बॅटल म्हणजे काय, हेनरी किसिंजर आणि सँड्रा डे ओकोनोर आपण प्रश्न फॉर्म करून बघूयात आपल्याला सोडवता येतात का. ओके, सो पहिलं जो प्रश्न आहे तो आहे हेनरी किसिंजर यांच्याविषयी. हेनरी किसिंजर यांच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं वाक्य आहे ते जॉर्ज बुश यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री होते. ओके, हे वाक्य आहे. दुसरं आहे त्यांना 2003 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले होते. वरीलपैकी चुकीचे नसलेली किंवा नसलेली विधाने ओळखायची आहेत, म्हणजे बरोबर स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचं आहे. पहिलं वाक्य बघूया, ते जॉर्ज बुश यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री होते का, नाही. तर रिचर्ड निक्सन आणि गेराल्ड फोर्ड यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळामध्ये ते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री होते. याचा अर्थ हे वाक्य चुकलेलं आहे. दुसरं आहे त्यांना 2003 मध्ये नाही तर 1973 मध्ये नोबेल शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यामुळे दोन्ही वाक्य चुकीची त्या ठिकाणी आहे. चुकीची नसलेली म्हणजे बरोबर विधानं, दोन्हीही विधानं बरोबर त्या ठिकाणी नाही आहेत. ओके, त्यामुळं हे वाक्य त्यामुळं तुम्हाला लक्षात असू द्या. नंतर आहे पुढचा प्रश्न, साधा सोपा आहे. आयोग असाच प्रश्न फॉर्म करू शकतं. नुकतेच सँड्रा डे ओकोनोर यांचं निधन झालं, त्या खालीपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश त्या ठिकाणी होत्या. ऑप्शन आहेत युनायटेड किंगडम, फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनी. आणि योग्य उत्तर सगळ्यांना माहीत आहे, त्या अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश त्या ठिकाणी होत्या 1981 ते 2006 या कालखंडामध्ये. आपण सगळं त्यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.